यामध्ये आपण दररोज एका पेपरचं सोल्युशन घेत आहोत. आज आहे पेपर नंबर 77 आणि 77 नंबरच्या पेपरचं त्या ठिकाणी ऑनलाईन सोल्युशन सादर करत आहोत. कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक प्रश्न अगदी बारकाईनं समजून घेत आहोत. प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीनं सोडवणं अपेक्षित आहे या पद्धतीनं तो प्रत्येक पेपर सोडवतो आहोत, प्रत्येक प्रश्न सोडवतो आहोत आणि पैकीच्या पैकी मार्क कशा पद्धतीनं मिळतील हे आपण पाहत आहोत. यासाठी प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्नामध्ये बेसिक पद्धतीनं कशा पद्धतीनं विचार करणं अपेक्षित आहे हे या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. चला, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पेपर क्रमांक 77 सोल्युशन पहा. त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत. कोणती तरी बाबतीत समान आहे, वेगळी निराळी आकृती कोणती पहा. यामध्ये चौकोन, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, त्रिकोण, चौकोन, चौकोन, वर्तुळ, त्रिकोण, त्रिकोण, वर्तुळ, चौकोन. काय वेगळं आहे याच्यामध्ये? वेगळं काय आहे? का हे महत्वाचं आहे. आपल्याला उत्तर नुसतं अपेक्षित नाही, त्याच्या मागे कारण मीमांसा हे खूप महत्वाचं. प्रत्येक आकृतीमध्ये काय दिलं? चौकोन, वर्तुळ, त्रिकोण. तिन्ही आकृत्या कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत. याच्यामध्ये चौकोन, त्रिकोण, चौकोन म्हणजे दोन चौकोन त्रिकोण, वर्तुळ दिलेलं नाही. याच्यामध्ये चौकोन, वर्तुळ, त्रिकोण हे तिन्ही वेगवेगळ्या आकृत्या आहेत. त्यामध्ये त्रिकोण, वर्तुळ, चौकोन तिन्ही वेगवेगळे आहेत. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यामध्ये एक आकृती रिपीट झालेली, डबल आलेली, त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. चला, पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 प्रत्येक प्रश्नामध्ये खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये पहा 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 3 3 6 इकडे 1 2 3 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4. कोणती वेगळी आकृती निघेल? पर्याय क्रमांक 1. का वेगळी निघली पर्याय क्रमांक 1? जेवढे चौकोन आहेत तेवढ्याच खुल्या आहेत. या ठिकाणी चौकोन 4 आहेत, खुल्या 5 आहेत. बाकी ठिकाणी 6 चौकोन 6 खुल्या, 3 चौकोन 3 खुल्या, 4 चौकोन 4 खुल्या. उत्तर येणार आहे. चला, पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. प्रत्येक प्रश्न आपल्याला या ठिकाणी बारकाईने आपण पाहतो. पहा या ठिकाणी पहा. या पाहिल्यानंतर मला या ठिकाणी कोणतं उत्तर येतं आणि काय या ठिकाणी काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 3 4. का उत्तर दिलेलं पर्याय क्रमांक 4? या ठिकाणच्या रेषा पहा, उभ्या रेषा आहेत. या ठिकाणी उभ्याच एक प्रकारे असल्यासारख्या रेषा आहेत. या ठिकाणी आडव्या रेषा आहेत. या ठिकाणी जर आकृती फिरवली तरी काय होणार? या उभ्या रेषा होती. तुम्हाला दिसत आडव्या दिसल्या तर उभ्या कशा होतील? या आकृती जर मध्याकडे पाहिलं साध्या सोप्या भाषेत, त्याचा जो सेंटर आहे, सेंटर मधनं बाहेर आलेल्या म्हणजे सेंटरला या ठिकाणी अशा गेले म्हणजे या सेंटर मधून लंब रेषा आहेत. सेंटर मधनं समोरच्या बाजूवरती कशा आहेत? लंब रेषा. एवढा बारकाईने विचार करावा लागतो. सेंटर बसणं समोरच्या बाजूवर कशा आहेत? या रेषा लंब आहे. या ठिकाणी सेंटर बसणं समोरच्या बाजूवर लंब आहे. आणि या ठिकाणी पाहून सेंटर बसणं या अशा असायला हव्या होत्या, त्या आडव्या दिल्या, लंब नाही. त्या उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. चला, पुढील प्रश्न क्रमांक 4. प्रत्येक प्रश्न आहे DOG. त्यामध्ये पहा कोणकोणती अक्षर आहेत, कोणतं वेगळं निघेल? 4 आकृत्या आहेत, त्यामध्ये वेगळी कोणती निघेल? का निघेल? हा, यामध्ये D हा P आहे, P सारखा आहे तो आता DOG.
त्या ठिकाणी DOG त्या ठिकाणी DOG नाही. चला पुढे 5 ते याच्यामध्ये प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत. अशा आकृती निवड करा की जी समान असेल. त्या ठिकाणी एका गोष्टीवरती पाहायचं, पर्यायी पद्धत वापरायची. सेम टू सेम पाहिलं तर वरती स्वस्तिक पाहिजे, ते पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, सॉरी पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. बाकीची उत्तर कट होतात तेव्हा या ठिकाणी बारकाईने समजून घे. तर या ठिकाणी बाकीची वरची रेष जुळते, हा झेड सारखा आकार जुळतो का इथं? नाही. म्हणजे हे चालेल का? नाही. म्हणजे ही का कट झाली नाही तर तुम्ही पाहिलं सर इथं बाकी जुळत आहे किंवा इथं ही रे जुळते, ही रे जुळते, ही रे जुळते, स्वस्तिक जुळते, पिक्का जुळते, उत्तर देऊन टाका. तंतोतंत पाहिजे म्हटल्यानंतर कशी पाहिजे ती समान असली पाहिजे. आम्ही सेम टू सेम बघितली की इथं जुळत म्हणजे हा पर्याय कट होणार आहे. या ठिकाणी स्वस्तिकचा आकार पाहिला. आता मग त्याच्यावर पर्याय कट पद्धत वापरणं गरजेचं आहे. पर्याय कट पद्धत वापरू आपण एका गोष्टीकडे लक्ष देऊया. घड्याळाच्या दिशेने पिक्का स्वस्तिक, घड्याळाच्या दिशेने पहिल्यांदा पिक्का नंतर स्वस्तिक. इथं काय हो घड्याळाच्या दिशेने होता पिक्का स्वस्तिक नाही, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, त्यामुळे हाही पर्याय कट होणार. कशी फिरून दाखवली घड्याळाच्या दिशेने दिशा अक्ष क्रम पाहिला ना बरोबर आहे. आता इथं आपण हा पर्याय कट केला याच्यावरून पहिला दुसरा कट झाला आता तिसरा चौथा टिपका स्वस्तिक म्हणजे बरोबर आहे. आता या दोघांमधला बदल काय आहे तो शोधा. त्याच्यामध्ये आडवी रेष बरोबर आहे, उभी रेष इथं बाजूची उभी रेष इथं बाण आहे, त्या ठिकाणी आडवी रेष त्या ठिकाणी उभी रेष. म्हणजे या ठिकाणी कुठं फरक आहे? या ठिकाणी त्या ठिकाणी त्या रेषेमध्ये या ठिकाणी उभी रेष आहे तिथं काय बाण आहे, या ठिकाणी बाण आहे त्यात ते पाहणं गरजेचं आहे. तर उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 कसे ते पहा. आणि तो उभी रेषेत पाहिलं तर उभी रेष काय आहे? टिपका स्वस्तिक आहे. आता इथे पहा उभी रेष टिपका स्वस्तिक एका रेषेत आलं तर इथं बघितलं उभी रेष टिपका स्वस्तिक म्हणता येतं. इथे पहा उभी रेष टिपका इथं आहे, उभी रेष टिपका स्वस्तिक. या ठिकाणी त्याच्यावर पाहता येते आपल्याला बघावं लागते ते त्या रेषावर बघावं लागते बाहेरच्या. आपण या ठिकाणी पाहिलं बाण आडवी रेषा उभी रेषा आडवी रेषा. इथं बघितलं तर बाण आडवी रेषा उभी रेषा आडवी रेषा. इथं बघितलं तर बाण उभी रेषा आडवी रेषा उभी रेषा. म्हणजे इथं बाणानंतर कोणती आहे? आडवी रेषा पाहिजे. इथं बाणानंतर कशी आली? उभी रेषा. इथं बाणानंतर आडवी रेषा उभी रेषा आडवी रेषा. किती बारकाईने बघावं लागलं या प्रश्नामध्ये. असे प्रश्न असतात खूप विचार करायला होणार. उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. तर पुढे या प्रश्न 3 येते का बरं? आता खाली घे खाली घे खाली घे खाली घे खाली घे खाली घे. पहा जे या ठिकाणी उत्तर एवढं सोपं नाहीये. पेपर खरोखर अवघड आहे, मला विचार करायला लावणार आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं हा उभी रेषा त्याच्यामध्ये स्वस्तिक आहे, टिपका पहा आडवी रेषा टिपका उभी रेषा स्वस्तिक, आडवी रेषा टिपका उभी रेषा स्वस्तिक. फिरवून दिलेली आपण सेम टू सेम पाहिलं नाही. स्वस्तिक ज्या घरामध्ये आहे त्या ठिकाणची उभी रेषा नंतर स्वस्तिकच्या पुढली आडवी रेषा इथं फरक आहे. पण हे बाण आणि हे बाण या ठिकाणी फरक आहे. इथं बाण आहे या ठिकाणी पाहिलं आपण का आडवी रेषा स्वस्तिक नंतर बाण आहे, आडवी रेषा स्वस्तिक नंतर बाण, आडवी रेषा स्वस्तिक नंतर बाणाचं इथे पाहिजे होतं की या ठिकाणी त्यांनी उत्तर पर्याय 4 तर पर्याय क्रमांक 3. खूप अवघड आहे प्रश्न. खरोखर एक चांगलं आहे पुस्तक ज्यामध्ये खूप चांगलं आहे. या ठिकाणी पाहिलं झेंडावर पाहिलं पर्याय क्रमांक 3 कट होईल. रंगवलेला भाग पाहिला तर त्याच्यावरून पहिला कट होईल, पहिला दुसरा आणि चौथा. काय फरक आहे या ठिकाणी?
या ठिकाणी बदलले. मग आपल्या या ठिकाणी उजवीकडे आहे म्हणजे उजवीकडे पाहिजे, त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. ओके, पर्याय क्रमांक 4. चला पुढे 7वा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 7. त्याच्यामध्ये पहा त्या ठिकाणी गोल पहा, त्याच्यावर कुठे कट होत नाही. फुल्या पहा, फुल्यावरनं दुसरा कट होतोय. ओके, खालची जाळी पहा, जाळीवरून कोणता कट होतो, कोणता नाही. उभ्या रेषा पहा, उभ्या रेषा पाहिजे त्यामुळे पर्याय हा कट होतो. जे पहा 2 पर्याय, दुसरा आणि चौथा कट झाला राहिला, पहिला आणि तिसरा. काय फरक आहे पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये? पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये तिसऱ्या पर्याय या ठिकाणी पण थोडासा हे वाटतंय. इथे या ठिकाणी जे आहे आकार ते रंगवलेले वाटत आहे, त्यामुळे हा पर्याय कमी. उत्तर पर्याय क्रमांक 1. उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. म्हणजे आकृत्या स्पष्ट नाहीये, व्यवस्थित हे झालेलं नाहीये पेपर सेट करताना. पहा या ठिकाणी आकार पहा. झेड मधला पहिल्या तिरकी रेषा, झेड पुन्हा मग तिरकी रेषा. झेड बद्दल पाहिला तिरकी रेषा, नंतर ही आतमध्ये तिरकी रेषा. पहा झेड आपल्याला पाहायचा सरळ. झेड आपल्याला सरळ म्हणजे झेड आपल्याला कोणी इकडून पाहिला सरळ किंवा इकडून पाहिला झेड सरळ करा, त्याच्या आतमध्ये जाणाऱ्या तिरक्या रेषा. इथं खाली बाण असल्यागत वाटतं. इथं झेड सरळ केला की आतमध्ये जाणारी तिरकी रेषा ही बाहेर जाते, मग हा पर्याय कट होईल. त्यातल्या आत जाणारे त्यातला झेड आकारच नाहीये व्यवस्थित, म्हणून हा पर्याय कट. त्यातला झेड आकार नाही म्हणून हा कट. उत्तर पर्याय क्रमांक 2. आता ते सोपं पण येतं, अवघड येतं, सोपं येतं, दोन्ही पद्धतीने येतं. तर आपले 9वा दिशाने जो होता येणारा भाग या ठिकाणी पहा. पहिल्या तर दुसऱ्याशी आरशातले म्हणजे याचं आरशाचे काही या ठिकाणी रंगवलेला त्रिकोण या ठिकाणी पाहिजे. याच्यावर कोणते पर्याय कट होतील? रंगवलेल्या त्रिकोणावरून दुसरा आणि चौथा कट वेगळा, पहिला तिसरा. त्याच्यामध्ये पहिला फरक या ठिकाणी फरक या दोघांमध्ये जो आहे तो या पहिल्या आणि त्याच्यामध्ये या ठिकाणची ही आडवी रेषा नाही आपल्याला पाहिजे, त्यामुळे तिसरा कट पर्याय क्रमांक 1. चला पुढे 10वा प्रश्न पहा. 10वा प्रश्न या ठिकाणी जो आकार आहे फुलाच्या पाकळ्या पहा. याचं या ठिकाणी आरशात नाही किंवा याचं इथं पाण्यात नाही. या ठिकाणी कशा पद्धतीने पाकळी या ठिकाणी आली पाहिजे. त्या पाकळीवरून पहिला पर्याय कट होईल, चौथा पर्याय कट. तर याला दुसरा तिसरा फरक आहे याच्यामध्ये. आकार कुठेही पाहिजे या ठिकाणी सुरुवात होणार आहे, त्यामुळं पर्याय 3 कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. लक्षात येते का? आणखी ओके, लक्ष द्या नीट. पुढे प्रश्न क्रमांक 11. या ठिकाणी पहिल्या तो दुसऱ्यामध्ये काय आरशातले, पहिल्या ते तिसऱ्यामध्ये पाण्यातले. इथे तसंच करायचंय. त्याचं या ठिकाणी होईल त्रिकोण, या ठिकाणी त्रिकोण पाहिजे ज्या पद्धतीचा, त्या त्रिकोणावरनं दुसरा आणि चौथा कट होईल. पहिला आणि तिसरा फरक काय आहे? आणि याच्यामध्ये आकार व्ही आकार आहे, इथे व्ही आकार आहे, इथं उलटा झाला नाही, इथं उलटा व्ही पाहिजे. उलटा व्ही पाहिजे त्या याच्यानंतर इथं तुम्ही इंटरसेक्शन. हा पर्याय कट होईल. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न. त्याच्यामध्ये काय दिलेले? पहिल्याचं दुसरं आरशातलं, पहिल्याचं तिसरं पाण्यातलं. म्हणजे या ठिकाणी रेष पूर्ण करायचं रेषी. या पद्धतीचं फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये. आणि एवढी सोपी देखील असतात, विचार करायला लावणारी पण असतात, दोन्ही पद्धतीची येतात. चला 13वा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 13 ते 16 यामध्ये मालिका आहे. काय होतं? इथं 2 रेषा आहेत, इथं अजून एक रेषा वाढली, इथे अजून एक रेषा वाढली. म्हणजे काय होणार? वाढत चालली रेषा. या 2 रेषा, 3 रेषा, 4 रेषा. इथं पाहिलं गेलं की तशा 4 रेषाच आहे. आता 5 रेषा असतात. 5 रेषेच्या कोणता पर्याय कट होईल? दुसरा आणि
चौथा पर्याय कटवणार आहे. राहिला पहिला आणि तिसरा. त्यात आहे का पाचपद रेषा? बघा नीट बारकाईला. पाचपद रेषा आहे पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये. पाचपद म्हणजे पाचपद रेषांनी बनले. आता त्यातले बाण पहा. हे बाण हे जे बाण आहे हे कशी दिसते वाटते आकृती? कशी दिसते वाटते? घड्याळाच्या दिशेने. त्याच्यावरनं पहा बरं कोणतं उत्तर? पर्याय क्रमांक 1 का कट होईल? त्यातली जी आडवी रेषा आहे, आडवी रेषा आहे त्याला काय झालं या? बाण दिलेलं नाहीये. आडवी रेषा पहिल्याकडे त्याला बाण दिलेला नाही. चला पुढे प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न पहा. काय झाले? पहिल्या एक रेषा, दुसऱ्या 2 आहे, तिसऱ्या 3 आहे, चौथ्या 4. 4 रेषा कोणता पर्याय कट होईल? पर्याय 2 कट होईल. आता हा काय टेंटेटिव्ह चाललंय आपलं. आता आतमध्ये पुढे बारकाईने बघायचं. ते आतली चिन्ह व्यवस्थित दिसत नाहीये आपल्याला. इथे जर बघितलं तर मग या ठिकाणी एक चिन्ह आहे, या ठिकाणी एक चिन्ह आहे, इथं 2 चिन्ह आली, इथं आले अजून एक चिन्ह वाढलं, इथं अजून एक चिन्ह वाढलं. आता ही पूर्ण होईल. चिन्ह कुठं वाढवलं? वाढवलं तर पाहिजे ना चिन्ह. म्हणजे इथे 2 चिन्ह आहेत. पुन्हा इथं वाढली, इथं 3 इकडे आली, पुन्हा इथं ही वाढली, इथं आली, पुन्हा ही वाढणार, अजून एक इथं येणार. नवीन चिन्ह कुठे? पहिल्या दुसऱ्या उजव्या बाजूला वर आलं, इथं उजव्या बाजूला खाली आलं, इथं डाव्या बाजूला खाली येणार. घड्याळाच्या दिशेने चाललंय. त्यामुळे या ठिकाणी हे रेषेवरनं कट झालं. आता याच्यामध्ये 5 चिन्ह असणारे कोणती आहे? पर्याय क्रमांक 3. त्या ठिकाणी पहा 1 2 3 4 5 आहे. इथे किती आहे? 4 आहे. इथं 4 आहे. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. आपण 4 लिहिलेले आहे. करेक्ट आन्सर काय दिलेलं आहे? तर घ्या वरती 3 दिलेले. पहा करेक्ट आन्सर मी दिलेली आहे. पहा येतं पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय हो? पहा 7 टोटल मोगम बघायचं. उलटा सरळ, उलटा सरळ. त्याच्यावर कोणते पर्याय कट होईल? 2 आणि 4 कट. आता याच्या दोघांमध्ये फरक आहे. बाण, बाण खाली वर, खाली वर. कोणतेही उत्तर? मग याच्यामध्ये पुन्हा 1 टिपके बघावे लागतील. यात 1 टिपका, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. ओके चला पुढे प्रश्न. पहा या ठिकाणी बाण पहा. हा एकाकडे बाण, एका बाणाकडे जो वक्राकृती बाण आहे हा बाण कोणत्या हाताला? डाव्या हाताला. इथं कुठे गेला? वर. आता कुठं असणार? खाली. खाली खाली बाण काढायच्या दिशेने जाणारा. आता इथं बाण आता कळत नाही बाण कोणीकडे जातो. आपल्याला कळलं फक्त डावीकडं, वरती, उजवीकडं, आता खाली. बाणाचं टोक कुणीकडे गेले? कोपऱ्यात. बाणाचं टोक कुठे गेलं? बाणाचं टोक कोपच्यात जाते. कोपच्यात. हिटलर बाणाचं टोक कुठे गेलं पाहिजे? कोपच्यात. चालेल का? इथं इथं इथं. आता भाई पहिला दुसरा झाला कट. आता फरक काय होईल? बाणाची दिशा. मग बाणाची दिशा बघा. या बाणाची दिशा कुठे आहे? याची याची वर. म्हणजे आता कुठे येणार? उत्तर येणार पर्याय क्रमांक. ओके कळतंय ना व्यवस्थित? ओके चला पुढचा प्रश्न. उत्तर द्यायचा. मला इथं उत्तर द्यायची, बोलायचं आहे. हा काय झालं? हँग बंद केलं इथं आमच्याकडं. त्या बँक झाला. अरे कसं काय रे असं? हा चला पुढे 22वा प्रश्न. या ठिकाणी बसणाऱ्या आपण 22वा चालला. कसं काय एवढा वर गेला? तर मागे जा. आकृती पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 17 बरोबर आहे का?
ओके, या ठिकाणचा आकार काय? ओके ओके ओके. पहिल्याचं दुसऱ्याशी बघायचं तसंच इथे संबंध. पहिल्याचं दुसऱ्यात काय हो? येतं बरोबर पाण्यातलं आहे. आपल्याला तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा आरशातलं पाण्यातलं बघायचं नसेल तर 180 अंशात फिरलं. हे काय होईल? पाण्याचं म्हणजे याचं काय होणार आहे? वर चालणार आहे. त्याच्यावर पर्याय क्रमांक 3 कर. आता याच्यामधल्या बारकाईने भाग हे बाण 2, त्या बाणावरून पाहिलं तर 4 कर, 1 कर, उत्तर येणारे पर्याय क्रमांक. पुढील प्रश्न क्रमांक 18 काय येतं? पाव भाग रंगवलेला इथं राहिलेला पाऊन भाग इथला जो रंगवलेला होता तेव्हा पुढे गेला आणि मग बाकीचं रंगवलेला तो पुढे जाईल आणि बाकीचा तो इथे 4 टिपके होते. इथे किती? 2 टिपके, 6 आहे. इथं 2 आहेत म्हणजे किती होती? 4 चे 6 झाले म्हणजे दुप्पट झाले का? 2 वाढले. ओके ओके ओके, 2 वाढले मग असं पण होईल आणि 1.5 वाढले असं पण होईल. मग त्याच्यावर आपल्याला दोन्ही पण पद्धतीने विचार केला पाहिजे. 1.5 वाढले म्हणावं लागेल किंवा 2 वाढले म्हणावं लागेल. पावा आता हे रंगवलेला बाण, हे रंगवले टिपके होते ते कुठे गेलं? एक घर पुढं. हे टिपके आहे ते हे घर पुढं. हे घर रिकामा असणारा पर्याय, त्याच्यावर पर्याय कोणते कट होतील? 2 पर्याय कट होईल. आता टिपके 4 होते, 4 एक करे जादा आहे म्हणजे याच्यावर टिपके 4 झाले त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल? 2 इथं 2 आहे तिथे 2 चालतील का? म्हणजे पहिला दुसरा गेला, आता राहिला कोणता? तिसरा चौथा. यात काय फरक आहे बघा बस. इथे 4 आहे, तिथे 4 आहे, इथं 2, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 म्हणजे कोणतं चालेल? 3 का नाही चालणार? 3 चालेल. आणि इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 2 आहे. इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं वाढलेले. तसंच इथं 2 आहे, ही घर रिकामा इथं वाढणार, इथं किती असणार आहेत तेवढे. उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. इथं 3 सगळे सारखे म्हणून पर्याय 4 कट होईल. किती बारकाईने विचार करावा लागतोय, करावा लागतोय का? मग तुम्हाला सोपे पण आहे एक प्रश्न, अवघड पण आहे. काय वर्तुळ त्रिकोण, इथं काय झालं? बाहेरचा वर्तुळ आत गेला, हा त्रिकोण येते. हा त्रिकोण कसा झाला? सरळ झाला. आता इथं बाहेरचा आहे ते आतमध्ये घालवा. चौकोना बाहेर चौकोन आहे, वर्तुळ तसंच राहणार आहे, फक्त याच्यात बदल होणार आहे. आतले दोघात चौकोनला चौकोन तसं राहणार, गोलाला गोल तसंच राहणार. गोलावर कोणता पर्याय नाही. आता चौकोनात पंचकोन आहे, आता काय होईल? पंचकोनात चौकोन, पंचकोनात चौकोन, पंचकोनात चौकोन आहे, पंचकोनात चौकोन आहे, पंचकोनात गोल आहे हा काढ, चौकोनात पंचकोन आहे हा काढ. आता राहिला पहिला काय फरक? पंचकोन कसा पाहिजे? उलटा पाहिजे. त्यामुळे उत्तर पहिला कट होईल. उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 नंबर चुकलं त्याचं. चला पुढचा पर्याय क्रमांक 2 दिलेले. 20 नंबरचा प्रश्न. प्रत्येक प्रश्न आपण अत्यंत बारकाईने पाहतो आहोत. त्रिकोण उलटा झाला, पंचकोन उलटा होणार, त्याच्यावर पहिल्या पर्याय. आता काय झालं? हा त्रिकोण कुठे होता? बाजूवरती बरी होता, तो उलटा झाला. बरी त्याच बाजूवर आहे. याच पाण्यातलं केलं तर असं होणार आहे. आता बरी होतो काय झाला? उलटा. या ठिकाणी पंचकोन पण उलटा झाला आणि बरी मोकळा आहे तो काय होणार आहे? त्याच्यामध्ये 4 कट झाला. आता राहिला परत 2 आणि 3. फरक आहे बाणाची मागची. इथं काय बाण आहे, इथं बाणाचं काय झालं? इथं बाण जसा तसा बाण आहे का? नाही. काय तर वेगळा झाला काय? बाण होता तसा बाण आहे. इथं उलटा बाण आहे म्हणजे कसा पाहिजे? उलटा बाण. त्याच्यावर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. इथं काय बाणाचं हे येणार, उत्तर पर्याय क्रमांक 3.
चला 21वा प्रश्न. प्रत्येक प्रश्न बारकाईनं समजून घेतोय त्या ठिकाणी कसा विचार करायला अपेक्षित होतो. 21 ते 24 मध्ये या ठिकाणी बसणारा भाग, त्या ठिकाणचा आकार पहा. त्या ठिकाणी जरा पेनने विंगवलेलं झालेलं आहे. त्या ठिकाणी पेन विंगवलेले थोडस तिथं गोंधळ करते आपल्याला. या ठिकाणचा आकार पहा, या ठिकाणचा या पद्धतीचा त्रिकोण म्हणलं तर याच्यावर ते हा छोटा आहे. इथं सरळ रेषा, इथं सरळ नाहीये रेषा, तिरकी रेषा आहे. इथं सरळ रेषा दिली म्हणून तिसरा आणि चौथा कट राहिला. पहिला दुसरा, याच्यामध्ये पहा पहिल्या दुसऱ्यामधल्या आकारामध्ये काय फरक आहे. त्या ठिकाणचा जरा कर्व सारखा आकार आहे. तिथला आकार आपल्याला व्यवस्थित दिसत नाही, तो कर्व सारखा आकार वाटतोय. काय उत्तर द्यायला पाहिजे तर पर्याय क्रमांक 2. या ठिकाणचा आकार थोडासा कर्व सारखा आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22 या त्याच्यामध्ये आकार पहा, तिरक्या रेषा आणि मग इथं खाली पहा वी वी वी. त्यात बसणारा आकार खूप बारकाईनं पहा. त्याच्यामध्ये हा बसेल का? हा बसेल का एवढा? हा बसेल का? उत्तर तीन. सोपं, एवढंही सोपं केलं. चला पुढे प्रश्न क्रमांक 23. 23 नंबर प्रश्न. या ठिकाणी बसणारा आकार पाहिजे. हा सेम टू सेम आकार आहे, चालेल का? या ठिकाणी असा गोल आकार चालेल का? हा चालेल का? सेम टू सेम, सेम टू सेम. बसणारा भाग पाहिजे. उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. चला 24वा प्रश्न. त्यात बसणारा भाग हा त्रिकोण पाहिजे आणि बसणारा त्रिकोण त्याच्यावरून दुसरा आणि चौथा तिसरा हे दोन्ही पर्याय कट होणार आहे. आता या ठिकाणी हाही आकार आहे, हाही आकार आहे. का बरं कोणता त्रिकोण बसेल होत्या? हा एवढा मोठा त्रिकोण चालेल का? पण या ठिकाणी हा बसेल. बसण्याच्या वरच्या आडव्या रेषा पण आहे, या ठिकाणी असा वाय. 25 ते 28 मध्ये आरशाचं प्रतिबिंब केलं. हा बाण इथे येणार आहे, तो या ठिकाणी येणार. या पद्धतीने येणारा बाण याच्यावर पर्याय क्रमांक 2. आता मागे पहा, हा रंगवलेला भाग, रंगवलेला त्रिकोण, त्याचं आरशाचं प्रतिबिंब या पद्धतीनं आहे. त्यामुळे 1 आणि 3 हे कट त्रिकोण उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. प्रश्न पहा, फुली. या फुलीचं वरती आहे, वरतीच राहणार आहे. फुलीवरून 4 नंबरचा कट होईल. ओके. नंतर या त्रिकोणावरून हा त्रिकोण इकडे आहे, तो या ठिकाणी या पद्धतीचा असेल. या त्रिकोणावरून 3 नंबरचा कट होईल. हे वरच्या फुलीवरून कट केलं आणि या त्रिकोणाच्या याच्यावरून पर्याय 3 कट केला. राहिला पहिला आणि दुसरा. फरक काय? पहिल्या दुसऱ्यामध्ये फरक काय आहे? या ठिकाणच्या भागामध्ये फरक पडतो. या ठिकाणी रंगवलेला भाग वरचा आहे, इथे यापूर्वी इकडला असायला हवा होता. या ठिकाणी क्लिअर दिसत नाहीये, पण तो बारकाईला बघितलं तर टेम्पिक्यू पाहिलं तर पहिल्या कटी उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. थोडसा प्रश्न पत्रिकेच्या आकृत्या क्लिअर नाहीये. चला पुढे 27वा प्रश्न. लायनचा आपल्याला आरसा आहे यंच, तर नाही ना यंच कृपा आहे शोधायला. यंच या ठिकाणी असा यल असणारा या पद्धतीने या यल वरून तिसरा आणि चौथा पहिला दुसरा. फरक काय आहे? आता आरशामध्ये यन कसा दिसेल का? हा यन कसा आहे तसा इथे. त्यामुळे हा पर्याय उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. 27चा पर्याय क्रमांक 1. तर 28वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. पाय या ठिकाणी केचा आकार, केची जागा आरशाच्या जवळ येते के. हा कडे आहे तो या ठिकाणी या पद्धतीने के वरून तिसरा पर्याय कट होईल, चौथा पर्याय कट होईल. तसा घे असा के पाहिजे.
राहिला पहिला दुसरा. काय फरक आहे त्याच्यात? या जागा. केच्या नंतर काय पाहिजे लगेच? के पाहिजे, गोल पाहिजे. इथं केच्या नंतर गोल पाहिजे. त्यामुळे हा पर्याय करून उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रत्येक गोष्ट सांगायला पहा, समजून घ्या. प्रत्येक गोष्ट आपल्याला परफेक्ट आली पाहिजे. आपण त्या गोष्टीकडे लक्ष देतो. गड्या भोपळे छिद्र पाडलेली आहेत आणि वर गडी घातली, गडी इकडे घातली, हा कापले. पण त्या प्रश्नात हा पर्याय कट करा. त्याच्यावर कोणत्या उत्तराकृती हा आकार पाव मागा आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये हा आकार जो आहे असा आहे का? इथं काही मध्यभागी चालेल का? इथं आहे का मध्ये? इथं इथं आहे. मग याचं खाली उघडलं इथे असा आहे तो आहे, त्याच्या इकडे उघडलं इथे वाढेल. उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न 30 नंबर. ते प्रश्न या ठिकाणी त्रिकोणी कागद आहे. घडी इकडून इकडे वेगळी घातली, हा आकार झाला तयार. पुन्हा ही घडी इकडे घातली आणि या ठिकाणी गोल घातला. हा आकार इकडे उघडला, इथे गोल होईल, 2 गोल होतील. या प्रकरणामध्ये 2 गोल, हा उघडला, इथे 2. जिथे 2 4 गोल तयार. कोणत्या आकृतीमध्ये आहे 4 गोल? फक्त प्रश्नाकृतीवरती पाहिजे. ते आकार पहिल्या 2 मध्ये नाही आणि याचे इथे येणार आहे, त्याच्यामुळे कट होणार आहे. तर मग 3 येणार आहे. खालून वर गडी घातली, इकडून इकडे गडी घातली, पुन्हा इथे तिरकी गडी घातली आणि इथे चौकोन कापला, त्याचे इथे येणार आहे. म्हणजे पाव भागामध्ये इथे 2 आहे. इकडे उघडले, या बाजूने इकडे असे तिरके 2. या प्रश्नाकृती इथं कोणत्या याच्यामध्ये? फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये. याचे इथं दिलेलं आहे का? नाही. इथं असं होईल का सिंगलचं? नाही. ही आकृती पाहिली, प्रश्न आकृती पाहिली तर या कोपऱ्यामध्ये असणारा, या कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणीच फक्त आहे, बाकी ते कुठेही नाही. खालून वर गडी, पुन्हा इथे गडी. आता या ठिकाणी आकार कापले. आता हे उघडलं तर याला हे चिपटूनच येणार. म्हणजे इथं 3 दिसत आहेत, म्हणजे याला चिपटून इथं 3 असणार आहे. हे उघडलं इकडं पण असणार आहे. खाली उघडलं तर याला चिपटून इथं अशी सरळ यायला पाहिजे. या ठिकाणी याच्यामध्ये कट होईल. आता याच्यामध्ये पहा बरं, हे आकार आहे ते अगदी रेषेला चिकटून घेईल. इतक्या रेषेला चिकटून चालेल का? इतक्या रेषेला नाही. हे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रत्येक प्रश्न बारकाईने समजून घेतो आहोत. प्रश्न क्रमांक 33. प्रत्येक प्रश्न आपल्याला परफेक्ट आला पाहिजे. त्याच्यामध्ये पहा काय दिलेले, तुकडे जुळवायचे. तुकड्यांचे आकार पहा, 1 2 3 4 4 त्रिकोण आहे. 4चे 4 त्रिकोण कसे आहेत? 4चे 4 त्रिकोण कसे आहेत? आता इथं का काटकोन त्रिकोण आहे का? 4 नाही. इथे 4 तुकडे आहेत का? नाही. इथे 4 तुकडे आहेत का? इथे 3 तुकडे म्हणा कट, इथे 3 तुकडे कट, इथे 3 तुकडे कट. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढे पायाचे आकार पहा. तुकडे 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. त्यामध्ये किती तुकडे? 3. 4 कट होईल, त्यात 1 2 3 4. आता एक आकार पाहिजे. त्या आकार कोणता आहे? चौरस आहे. काय चौरस आहे, पण तो कसा आहे? खूप मोठा आहे. चौरस त्याला आहे, चौरसला आहे. इथं चौरसला आहे. इथं चौरस आहे का? चौरस आहे म्हणजे हा पर्याय. आता अगोदर केला, या दोघांमध्ये बघितलं तर लगेच डोळ्याने जाणवत आहे. यामध्ये हा पर्याय करून उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. 35वा प्रश्न. आता या ठिकाणचा आकार पहा. 1 2 3 तुकडे, 3 पाहिजे. 1 2 3 आहे. इथे पहा 1 2 3 आहे, 1 2 3 आहे, 1 2 3. आता आकार 1 पाहिजे. विशिष्ट आकारावरती जायचे. या ठिकाणचा हा त्रिकोणी आकार याच्यामध्ये आहे. याच्यात त्रिकोणी आकार या पद्धतीचा आहे का? हा काटकोन, समद्विभुज काटकोन. ही बाजू सारखी आणि ते काटकोन असणार, याला म्हणायचं समद्विभुज काटकोन. आहे का? याच्यात आहे. याच्यात आहे का समद्विभुज काटकोन? नाही. आता आपण कट केला, कशावर कट केला होता? त्रिकोण नाही. या त्रिकोण समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे का? हा एक कट उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1.
चला 36वा नंबर प्रश्न. 36 नंबर प्रश्न. या ठिकाणी चौकोन आहे, 2 त्रिकोण आहे. चौकोन आणि 2 त्रिकोण. याच्यामध्ये चौकोन आहे का? 3 तुकडे आहेत. यात पण 3 तुकडे आहेत. यात पण 3 आहेत. यात पण 3 आहेत. एक असले पाहिजे 2 त्रिकोणाने काय पाहिजे? चौकोन. कापणी. कापणी आहे. कापणी हे पहिला गट. आता याच्यामध्ये कापणी आहे का? नाही. याच्यामध्ये कापणी आहे का? त्रिकोण आहे. त्रिकोण आहे. कापणी पाहिजे. कापणी आहे का? याला कापणी म्हणता येईल का? याला पर्याय क्रमांक काय येणार आहे? 4. होयते. नीट लक्ष दे. पुढे नकलेला आकार, आडवी रेष, उभी रेष, तिरकी रेष, आडवी रेष, त्रिकोण इथं दिला. तसंच बघत आहे. आडवी रेष जिथे जिथे आहे तिथं उभी रेष, आडवी रेष, उभी रेष, तिरकी रेष, आडवी रेष, त्रिकोण आहे. आडवी रेष, उभी रेष, तिरकी रेष, आडवी रेष इथं इथं पण आहे. बघू आपण ते बाहेर काय. आडवी रेष इथं, उभी रेष, तिरकी रेष नाही. आडवी रेष, उभी रेष, तिरकी रेष इथं वक्र रेष आहे. आपल्याला कशी पाहिजे? ही आडवी पाहिजे. इथं आडव्या नाहीये. म्हणजे तिसरा चौथा कट. आता पहिला दुसरा बारकाईने बघणं गरजेचं आहे. आडवी रेष, उभी रेष, तिरकी रेष, आडवी रेष, त्रिकोण, आडवी रेष, उभी रेष, तिरकी रेष, आडवी रेष, त्रिकोण. आता इथं जर बघितलं तर हा सरळ त्रिकोणाची रेष दिसते का? अशी कशी दिसते? वक्र दिसते. त्यानंतर कोणतं येणार आहे? 38वा प्रश्न. गोलाला 4 रेषा कशा पाहिजे? त्या या पद्धतीने. आता गोलाला 4 इथं गोल इथं नाही. दुसरा चौथा कट गोल पाहिजे. राहिला पहिला तिसरा. गोलाला रेषा इथे आहे, इथे आहे, इथे पण आपली आपण फिरवायला लागेल. सेम टू सेम असताना फिरवलेली घ्यायची का? जर हे नसतं तर या आकृती घेतली. फिरवू नये. आपल्याला काय बाहेरचा कुठं भाग बघायचा? फक्त आतलंच बघायचं. चला. आडवी, उभी, वक्र रेषा, तिरकी रेषा, उभी रेषा. आडवी, उभी, वक्र रेषा, तिरकी रेषा, उभी रेषा मिळतंय. आडवी रेषा आहे का इथं? बरं इथं म्हणा पण आडवी रेषा, उभी रेषा, वक्र रेषा नाही, तिरकी रेषा व्यवस्थित जुळत नाही. त्यात मधला गोल वक्र रेषा आहे का? नाही. इथं आडवी, उभी, वक्र रेषा एवढी मोठी, तिरकी रेषा नाही. तोही कट होईल. आता राहिला पहिला आणि दुसरा. याच्यात बारकाईने पुन्हा बघा. आडवी रेषा, उभी रेषा, वक्र रेषा, वक्र रेषा झाली मग तिरकी रेषा. तर उत्तर पर्याय क्रमांक ए. इथे बघा उभी रेषा, तिरकी रेषा. चला कसे झाले? हा उभी रेषा, तिरकी रेषा, उभी रेषा, तिरकी रेषा, उभी रेषा. उभी रेषेपासूनच बघायला. उभ्या रेषेला वरच्या खाली तिरकी रेषा, उभी रेषा, तिरकी रेषा. त्याला उभी रेषा आहे का? उभी रेषा, तिरकी रेषा, उभी रेषा, तिरकी रेषा, उभी रेषा आहे. इथे पहा उभी रेषा, तिरकी रेषा, उभी रेषा, त्याला तिरकी रेषा अशी नाही. इथे उभी रेषा, तिरकी रेषा, उभी रेषा अशी तिरकी पाहिजे. आहे का इथं अशी तिरकी? नाही. इकडे अशी तर ती अशी पाहिजे. तेव्हा हाही कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला गणिताला आपण सुरुवात करूया. बुद्धिमत्ता पूर्ण झाली. एखाद्या काम जरी तुम्हाला शेजारी शेजारी बसा दोघे जरी आणि एक कॅब द्या मला, म्हणजे मला ते पाहता येईल प्रश्न व्यवस्थित. काय होतं प्रश्न मला व्यवस्थित पाहता येईल ना? 2, 7, 3, 4 या संख्येला 11ने पूर्ण भाग देण्यासाठी त्यासाठी कोणता अंक पाहिजे? 41 प्रश्न. 2, 3 काय
2 6 3 2 7 3 2 7 7 3 4 4 4 या संख्येला 11ने भागत. 11ची कसोटी काय रे? एकाडे. 11ची कसोटी काय? एकाडे. संख्येच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11 पाहिजे. एकाडे जोडा 2 5 वडा 3 आणि 4. याची बेरीज 2 आणि 3 5 5 आणि 4 9. 2 अधिक 3 अधिक 4 याची बेरीज किती आली? याची पण बेरीज किती आली पाहिजे? 9. 7 मध्ये किती मिळवल्यानंतर 9 येईल? स्टार्ट केला की कोणता पहिला अंक? 2 आहे का पर्यायमध्ये? आहे. चला 42वा प्रश्न. 1 ते 20 पर्यंत सर्वात मोठी नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी मूळ संख्या यांतील अंतर किती आहे? 1 ते 20 मधील सर्वात मोठी विषम आणि 1 ते 20 मधली सर्वात मोठी मूळ याच्यामधला फरक. बरोबर ना? 1 ते 20 मधील सर्वात मोठी विषम आणि 1 ते 20 मधली सर्वात मोठी मूळ. 1 ते 20 मधली सर्वात मोठी विषम कोणती येणार आहे? 19. आणि 1 ते 20 मधली सर्वात मोठी मूळ 19. यातला फरक किती आहे? मोरे फरक किती आहे? किती फरक? सरळ बस. सरळ बस. चला पुढे प्रश्न क्रमांक 43. 420 पेरू आहेत त्यापैकी 2/11 पेरू काढून त्याचे 5 समान वाटे केले तर प्रत्येक वाट्याला किती पेरू येतील? हा एका कुठं 420 पेरू कुठं? एका बागेत एका पेटीत 420 पेरू आहे. त्याचे 2/11. 420 चे 2/11. 420 चे 2/11 कुठं येत आहे? काय दिले उत्तर त्याचं? आपण उलट जाऊया. आपण काय करू? उलट जाऊया. 5 वाटे केले तर प्रत्येक वाट्याला किती आले? किती दिले उत्तर? 8 दिले वाटे. प्रत्येक वाट्याला 5 वाटे. एक वाटा 8चा झाला. 5 वाटे एक वाटा एक वाटा 8चा. 5 वाटे 8 गुणिले 5 40 होईल. आता 2/11 कोणत्या संख्या माहित नाही संख्या. आपण इथं उत्तर चुकलंय गणितामध्ये. म्हणजे दुरुस्त करण्याचं कौशल्य आपल्याला आलं पाहिजे. हे फायनल परीक्षण नाही करायचं. आता तुम्हाला येणार. मग कोणत्या संख्येचा 1चा 2/11 बरोबर 40? कोणत्या संख्येचा 2/11 बरोबर 40? एक्सला मोकळा करायचा. चा म्हणजे काय असतं? गुणिले. 1 गुणिले 2/11 बरोबर 40. तर एक्सला मोकळा करा. चला एक्स बरोबर 40 गुणिले 11 भागिले 2. 1 कमी 2 गुणिले 4 0 0 20 गुणिले 11 11 0 0 11 दुने 22. निवृत्ती इथे किती पाहिजे? 220. 220 चा 2/11. त्याचा काळा करून बघू. 220 चा 2/11. 220 गुणिले 2/11 करा. किती उत्तर? 11 × 11 11 दुने 22 20 दुने 40 झाले. त्याचे 5 वाटे केले. भागिले 5 केलं तर प्रत्येक वाटा किती येतोय? 8. मला दुरुस्तीला द्या हा प्रश्न. संध्याकाळी प्रश्न क्रमांक 43. चला 44. 1 ते 100 पर्यंत असलेल्या 8 चौरसातील ही एकूण किती गुणिले वर्ग संख्या आहे? हा
1 ते 100 पर्यंतची 8ची गुणित. 8ची गुणित म्हणजे काय रे? 8च्या पटीत असणाऱ्या संख्या. म्हणजे त्याला काय आलं पाहिजे? काय आलं पाहिजे त्याला? 8चा पाढा आला पाहिजे. येतो का 8चा पाढा? 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 32, 8 5 जा 50, 8 6 जा 48, 8 7 जा 56, 8 8 जा 64, 8 9 जा 72, 8 8 जा 8 10 जा 80. पुढं 8 11 जा 88, 8 12 जा 96. आपल्याला आलेली पाडे करायसाठी आपण म्हणतो 8 80, 11 88, 12 96, 13 4 1 ते 100 मध्ये 104 झाले का? यातलं काय म्हणलंय त्यांनी? वर्ग संख्या. आता यांनी वर्ग संख्या कोणती? 16. पुढा 64 मध्ये आधी कोणती नाही का वर्ग संख्या? 2. उत्तर काय येईल? 2 वर्ग संख्या आहे. प्रश्न क्रमांक 45. लहानात लहान 5 अंकी संख्या. लहानात लहान 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी. लहानात लहान 5 अंकी संख्या 4. आणि काय म्हणले? 3 अंकी मोठ्यात मोठी, 1 अंकी मोठ्यात मोठी, 2 अंकी, 3 अंकी. यांची काय म्हणले? कागेरीला उघडे किती? 10,999. चला प्रश्न क्रमांक 46. शून्य दशांश चिन्ह 2 2 2 2. हे काय करायचे? दशांश चिन्ह किती संख्येच्या अगोदर आहे? काय करायचं रे? अंश आहे तसले तर छेदात 4 शून्य. अंश काय लिहा? 2222 छेदामध्ये 1 2 3 4 शून्य पाहिजे एकावर 2 3 4 शून्य. आहे का पर्याय असा? आहे. मी असतो तर काय केलं असतं? मेरा संक्षिप्त करून घेऊन मांडलं असतं. याला काय केलं असतं? 2 ने संक्षिप्त करून दिलं 1 1 1 1. इथं 2 ने संक्षिप्त दिलं 5 वरची 3 शून्य. नंतर मी काय दिलं असतं? 1011 111 चे 5000. हे उत्तर दिलंच नसतं. तिथं पुढे अजून प्रक्रिया करायला लागली असती. म्हणजे या पद्धतीनं प्रत्येक प्रश्नावरती आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. थोडंसं अवघड त्याच्यामध्ये बदल बी केले पाहिजे. ओके. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 47. 47. 2चा पहिला घात अधिक 2चा दुसरा घात अधिक 2चा तिसरा घात अधिक 2चा चौथा घात आणि चौथा घात 2चा 9 बरोबर. आपल्याला घात केलेच पाहिजे. इथं घात केलेच पाहिजे. आता इथं तुम्ही मला सांगा, जरा डोकं चालू बघून तुम्ही किती हुशार आहात बघा. क्लुप्ती तुम्ही शोधायची. एवढंच करेल. 2चा पहिला घात 2चा वर्ग 4 ची बेरीज किती येते रे? 6. मी इथं काय डोकं चालवता येईल बघा बरं. तुमचं डोकं चालव काय येते का? सुचतंय का मला? ओके. याच्यामध्ये याच्यावरनं उत्तर काय कसं डायरेक्ट मांडायचं? छेदात छेदात इथं कुठे छेद आहे?
आपण जर बघितलं ना तर त्याची चार पट अशी भेट. ओके बर बघू. आता इथं काय मग तुझ्या इथं काय उत्तर यायला पाहिजे एवढीची. आता इथं बघा बरं. आता इथनं इथपर्यंत सोडू. दोनचा पहिला घात 2, 2चा वर्ग 4, 2चा घन 8. याची बेरीज किती येते? 14. काय प्रिंटी चालते का? आता इथनं इथपर्यंत पहा. 2च्या 4थ्या घातापर्यंत असं कळलं. तू पण ते बेग के बेग बेग 4 8 ते 16. इथं 14 आहे 16 कुठे? घातांकाचं जर ह्याच्यात केलं 2चा पहिला 2, 2चा वर्ग 4, 2चा घन 8, 2चा चौथा 16. ते उत्तर ते करता येईल ना. घातक करायला शिकवते ते कळत जाते आपल्याला. म्हणजे इथं आता इथं पुढे इथपर्यंत 2च्या 4थापर्यंत गेलं तर आपण 4थ्यापर्यंत गेलो. 2चा पहिला 2चा वर्ग 2चा घन 2चा चौथा 16. याची बेरीज किती येते? 24 30. काय चालतंय का लोक? हा कसं सांगा? 30 60 अधिक 62. पहिल्याची कृती काय? मला 2चा वर्ग 2चा घन 2चा चौथा 2चा पाचवा 32. याची बेरीज 62. पुढे 2चा पाचवा पहिला 2रा 3रा 4था 5वा आणि 6वा. किती? 26. 7वा. 28 दिलं किती होईल? 254. इथं काही तर डोकं तुम्हाला चालवलं पाहिजे. पहिला आहे हे इथं झाले की 12 अधिक 2 14 14 28 अधिक 2 30 30 2 60 अधिक 2 62 62 2 124 अधिक 2 26 126 2 252 अधिक 2 254 254 गुणिले 508 अधिक 2 510. जी इथं 510 येईल त्या खाली 510 चे दुप्पट 1020 अधिक 2 1022 दुप्पट केली तर 2046. इथं पहिला दुसरा मी दुसरा पर्यंत होतं तिसरा पर्यंत चौथा 5वा 6वा 7वा 8वा 9वा येईल तर 1022. विशिष्ट काहीतरी त्रुटी असणार आहे इथं. ओके. आता इथं लाईव्ह मध्ये ते लक्षात यायला पाहिजे ना. लगेच लाईव्ह मध्ये लगेच लक्षात यायला क्लिक झाली पाहिजे. बरोबर आहे की बेसिक पद्धतीने तर आपण गेलो तर काहीतरी त्रुटी लक्षात आली नाही पाहिजे. तो आपण लक्षात आल्यानंतर सांगू. चला पुढे 48वा प्रश्न. इथे वेळ नाही ना थांबायला एवढा. हा काय पुन्हा प्रश्न वाचा. 71 व 73 या संख्यांचा मसावी व मसावीमध्ये फरक आहे. हा 71 आणि 73 कसल्या संख्या आहेत रे? याचा मसावी किती येणार आहे? 1.
लसावी किती येणार आहे? या दोघांचा गुणाकार आहे. या दोघांचा गुणाकार 73 गुणिले 71 1 3 1 7 हा काय ओके 5 गुड 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 1 3 3 1 7 6 आता दशकाने गुणाचे 0 7 21 1 2 7 1 50 2 51 3 8 1 5 लसावी आला. लसावी किती? 1 याचा फरक काय करणार याची वजाबाकी. ओके चला पुढे. पावणे 5 किलोग्रॅम किती ग्रॅम? हा पावणे 5 चपात्या खाल्ल्या कसं सांगतो. पावणे 5 रुपये माझ्या खिशात आहे. पावणे 5 चपात्या खाल्ल्या तर पावणे 5 रुपये कसं मांडतात शिवप्रसाद? कसं मांडतात पावणे 5? 4 लागेल ना. गुड 4.75 किलोग्रॅम. याचे काय करायचे? ग्रॅम. मग आपल्याला घर कुठनं दाखवावे लागतील? ग्रॅम पासून किलो पर्यंत. ग्रॅम डेका हेक्टो किलो. पूर्ण किती किलो आहे? 4 कुठं मांडू? 4 4.75 याचे काय करायचे? ग्रॅम पर्यंत द्या. दशांश उचलून ग्रॅम मध्ये सांगायचं म्हणून ग्रॅम मध्ये टाकायचं. किती ग्रॅम? आता जर मी म्हणलं असतं पावणे 5 किलोग्रॅम म्हणजे किती हेक्टोग्रॅम? दशांश ना किती असते हेक्टो? मी जर डेका विचारले असते तर 475 डेका ग्रॅम विचारले तर. चला पुढचा प्रश्न. 80 किलोमीटर तासाच्या गतीने धावणाऱ्या आगगाडीने एका मालगाडीने 6 तासांनी एक रेल्वे स्टेशन सोडले आणि 4 तासांनी तिला मागे टाकले तर मालगाडीचा वेग किती आहे? कोणाचा वेग विचारलाय? मालगाडीचा. 80 किलोमीटर पर आवर या वेगाने कोण गेलं? काय पुन्हा प्रश्न वाच. 80 किलोमीटर तासाच्या गतीने धावणाऱ्या आगगाडीने एका मालगाडीने 6 तासांनी एक रेल्वे स्टेशन सोडले आणि 4 तासांनी तिला मागे टाकले तर मालगाडीचा वेग किती आहे? एक मालगाडी माल घेऊन जाणारी रेल्वे गाडी. ही गाडी नंतर दुसरी एक्सप्रेस ही गाडी 6 तासानंतर निघाली. म्हणजे ही दुपारी 12 वाजता निघाली असेल तर ही निघाली 6 वाजता. नंतर 4 तासांनी काय झालं? या रेल्वेनं या मालगाडीला मागे टाकल्यावर पुढे गेली. ही गाडी काय वेगाने चालली होती? 80 किलोमीटर पर आवर. आणि ही गाडी अगोदर सुटली 12 वाजता. तुम्ही उदाहरण समजून देण्यासाठी घेतलं. ही मालगाडी 12 वाजता गेली पुढे निघून. नंतर 6 तासांनी 6 वाजता इथं एक्सप्रेस गाडी सुटली. या गाडीने किती वेळाने त्या गाडीला मागे टाकलं? म्हणजे 80 किलोमीटर वेगाने गेली ती 4 तासात किती जाईल? या मालगाडीला 320 किलोमीटर अंतरावरती मागे टाकलं. 4 तासात किती गेली? 320 किलोमीटर गेली का नाही? 80 किलोमीटर वेगाने 4 तासांनी तिने मागे टाकलं. 80 गुणिले 4 केलं तर 320 किलोमीटर अंतरावर तिला मागे टाकलं. आणि हे 320 किलोमीटर अंतर जाण्यासाठी मालगाडीला किती वेळ लागला? 6 तास इथं सुटल्यानंतर पुढे गेली 6 तास आणि नंतर 4 तासांनी हिला गाठलं. म्हणजे हे 320 किलोमीटर अंतर जायला मालगाडीला किती वेळ लागला? हे 6 तासांनी इथं आली
इथनही पुढे चालली ही इथनं सुटली आणि 4 तासांनी हिला मागे टाकली हे 4 तास म्हणजे हे 6 तास आणि हे 4 तास म्हणजे एकूण किती वेळ लागला 10 तास 10 तास एवढं या अंतराला लागलं 320 किलोमीटर अंतर तिला मागे टाकलं 320 किलोमीटर जायला या मालगाडीला किती वेळ लागला 10 तास लागला मालगाडीचा वेग किती अंतर भागिले वेळ 320 भागिले 10 केलं तर उत्तर काय येणार आहे 32 किलोमीटर पर आवर हा कुणाचा वेग आहे मालगाडीचा आता पुन्हा वाटल्या समजून घ्या टाळा तुम्हाला 32 किलोमीटर वेग आहे 6 तासामध्ये किती गेली 32 साईडने 1202 तरी साईडने 18 3 19 192 किलोमीटर अंतर होतो मी शून्यावरती होतो नंतर 4 तासांनी इथले 4 तासात 320 किलोमीटर अंतरावर गेली ही 32 किलोमीटर वेगाने अजून 4 तास चालली अधिक 32 ची चौपट 32 ची चौपट किती 128 ऍड करायचं 8 शून्य आचार्य 9 1 10 2 12 2 आचार्य 1 1 2 1 3 आणि 320 किलोमीटर लक्षात आलं का पुन्हा व्यवस्थित समजलं का ही मालगाडी पुढे गेली निघून त्यानंतर 6 तासांनी ही रेल्वे एक्सप्रेस निघाली तिचा वेग होता 80 किलोमीटर तिने 4 तासात मागे टाकलं म्हणजे 80 किलोमीटर वेगाने 4 तासात किती गेली 320 किलोमीटर हे 320 किलोमीटर अंतर जाण्यासाठी मालगाडीला किती वेळ लागला 6 तास आणि ते हिच्या बरोबर ती पण पुढे चाललीच होती ना 6 4 10 320 किलोमीटरला 10 तास लागले म्हणून 320 भागिले 10 केलं उत्तर किती आलं 32 किलोमीटर बघा पुढील प्रश्न क्रमांक 51 876 गुणिले 57 बरोबर 84,772 तर 8.497 2 अधिक 0.97 त्यामध्ये एक जण माझ्याकडे मला कधी करून त्याने आठशे 76 गुणिले 97 बरोबर 84,972 तर 8.4972 भागिले 0.97 बरोबर किती असं भागिलेचं चिन्ह तुम्हाला अधिक सारखं दिसतंय अधिकचं ते हे कशासाठी दिलं म्हणून जर तुम्ही मला सांगा मी या 84,972 ला जर 97 भागलं तर भागाकार किती येणार आहे 866 हे जर गणित मी 84,972 याला मी जर 97 ने भागलं तर उत्तर येणार आहे 876 इथं हे गणित क्लुप्तीनं सोडवायचे दशांश चिन्ह छेदात कधी ठेवायचं नाही तुम्हाला सांगितलं छेदात दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर ते काढायचे मला काय करावं लागेल 2 घर पुढे घ्यायचं छेदातलं 2 घर घेतलं पुढं अंशातलं 2 घर सरतील म्हणजे काय होईल 849 दशांश चिन्ह 7 आता गणित बघा मी जर 84,972 ला 97 भागलं तर उत्तर किती येणार आहे मग आता इथं दशांश 2 घर अलीकडे घेतले तर पर्याय उत्तर पण काय होणार आहे 2 घर अलीकडे इथं 2 घर अलीकडे इथं 2 घर अलीकडे उत्तर काय येणार आहे अवघड आहे का काय फक्त काय करायचं दशांश छेदामध्ये कधी दशांश ठेवायचं किती घर पुढे न्यायला लागतं न्यायचं ओके कळलं का लक्षात आलं का पहा पुन्हा एकदा हे इथं होतं हे इथं होतं मी जर या ठिकाणी याला या संपूर्ण संख्येला 97 भागलं असतं 876 येणार या दशांश चिन्ह कुठे फिरवलं तर याच्यात मध्ये दशांश चिन्ह फक्त फिरलं उत्तर कुठं बदलणार आता मला जेव्हा मी भागाकार करायचा आहे ना तेव्हा छेदात कधी दशांश चिन्ह ठेवायचं छेदामधलं मला दशांश चिन्ह काढायचं किती घर पुढे न्यावं लागेल छेदातलं 2 घर नेलं तर काय करावं लागेल अंशातलं 2 घर पुढे गेले आता बघायचं भागाकार करत बसायचा नाही
आता इथं बघायचं किती संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह आहे. उत्तरात देखील काय करायचं, दोन संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह. उत्तर काय येणार आहे, 8 दशांश चिन्ह. 7 6 इक्वल येतोय. चला पुढचा प्रश्न. 23 दशांश चिन्ह 9 5 2 23 दशांश चिन्ह 9 5 2 दशमांश शतांश पूर्ण केल्यामुळे कशात पूर्ण करायची, दशमांश शतांश. मी शतांशाचं घर कोणतं, हे कोणतं रे, दशक. हे शतांशात पूर्ण करायची संख्या. पुढे किती आहे, 2 अंकी. 2 अंकी म्हणल्यावर काय पाहिजे, 50 किंवा 50च्या वर असेल तर याला काय करायचं, आम्ही कडल्याला पुढे नाही. कारण 50 पेक्षा लहान असते तर 50 पेक्षा काय आहे, याला काय करायचं, 9 येते तर किती होती, 9 येते ते 9 होती तिथे काय होती, 9 ला 10 करायचा म्हणल्यावर ते कसा करा, 23 दशांश चिन्ह 1 0 हे 10 होईल. किती होईल, 9चा या 10 होईल. 10 मिनिटाला असा मांडावा लागेल का, असं नाही का, मांडायचा का, हे शतांशाचं घर आहे ना, शतांश नावाचा एकच केला का तुम्ही, चालेल का, नाही नावाचा किती झाला पाहिजे, 10. 10 मिनिटं म्हणजे काय करायचं, एक मांडावा. तू या संख्येचं वाचन काय करा, उपाध्यायामध्ये हे नाहीयेच. उपाध्याय काय असेल, 23 दशांश चिन्ह 1 आणि याच्यामध्ये किती शून्य दिली तरी किंमत बदलत नाही. 23 दशांश 1 शून्य काय, 23 दशांश 1 काय, उत्तर चालतं. चला हा प्रश्न क्रमांक किती झाला, 52. तर 53 नंबरचा प्रश्न, 162 सेमी 210 सेमी आणि 235 सेमी लांबीचा अर्थ कोणत्यासाठी जास्तीत जास्त किती लांबीची पट्टी हवी. बरोबर आहे का, 165 200 लहान 225 ही माप मोजायचे आणि एका पट्टीने मोजायचे, म्हणजे अशा मोठी पट्टी. मी 1 सेंटीमीटरची पट्टी घेतलेली मोजायला मोठी पाहिजे आपल्याला, तिन्ही पण मोजता आलं पाहिजे. किंवा 165 लिटर एका पातेल्यात दूध आहे, एका पातेल्यात 200 ला, दुसऱ्या पातेल्यात 225. मला असं मोठं पातेलं होईल ज्याने ते सगळंच मोजता येईल. काय शिल्लक राहिला, काय करावं लागेल, यांचा मसाई म्हणजे महत्तम सामायिक विभाजक, या तिन्ही संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी त्या मसाई. याला काय करायचं, मूळ अवयव पद्धतीने तिन्ही संख्येला कशाने भाग जातो, कितीला, 5 ने. आता इथं 2 3 गेला असता का बाय, 3 ने, 3 ची कसोटी काय आहे, संख्या 3 ची कसोटी संख्येतील अंकाची बेरीज किती येते, जाते का 3 किती येते, जाते का 3 किती येते, जाते का 3 अगोदर किती घालायला पाहिजे, 5 ने घालवलं उत्तर चुकणार नाही, अगोदर 3 ने घालवायला पाहिजे होता. 3 ने 2 ने जात नाही तर विषम संख्या म्हणून 3 ने घालवा. चला 3 पाचशे 15, 3 पाचशे 15, 3 7 आता बघा, आता जातोय का 3 आता 5 1 5 5 1 5 5 1 5 25 5 1 5 आता कसे जातोय तिन्ही संख्याला, मुळे म्हणजे तिन्ही संख्याला जाईल का कशाने, आणि यांचा गुणाकार एवढा त्याचा मसाला आला. असं लक्षात मोठं कोणतं आहे, पट्टी 3 गुणिले 5
15 सेंटीमीटरची पट्टी आहे. 15 सेंटीमीटरची पट्टी 11 वेळा वापरली 165 मोजता येणार आहे. 15 सेंटीमीटर पट्टी 14 वेळा वापरली की 210 मोजता येणार आहे. 15 सेंटीमीटरची पट्टी 15 वेळा वापरली की 225 मोजता येणार आहे. जास्त मोठी पट्टी 15 सेंटीमीटर मापाची असेल. हा प्रश्न क्रमांक किती झाला? 54 नंबरचा प्रश्न. एक काम 10 व्यक्ती 18 दिवसात पूर्ण करणार तर तेच काम 6 दिवसात पूर्ण करणार. तेच काम 10 व्यक्ती 18 दिवसामध्ये. तेच काम 6 व्यक्ती किती दिवसात? काय सूत्र इथं? ते साध्या सोप्या भाषेत M1 into D1 D म्हणजे दिवस. M1 into D1 is equal to M2 into D2. 10 गुणिले 18, 10 मजुरांना 18 दिवस, 6 मजुरांना माहित नाही 1 दिवस. एक्सला मोकळा करा. एक्सला 6 गुणिले इकडे पाठवले 10 गुणिले 18 भागिले 6. तुम्ही गुणुले म्हणताय म्हणल्यानंतर मी भागुले म्हणलं पण काय झालं? तुम्ही गुणिले म्हणताय का? तुम्ही काय म्हणताय? गुणुले. मी काय म्हणलं? भागुले. 6 1 6 साहित्रिक 18 10 गुणिले 3 दिवस. मी प्रश्न मांडला असता. 10 व्यक्ती 18 दिवसात काम पूर्ण करतात तर 6 व्यक्तींना ते काम करण्यासाठी किती जास्त दिवस लागतात? मी काय प्रश्न विचारला? 10 मजुरांना एक काम पूर्ण करण्यास 18 दिवस लागतात. 6 मजुरांना तेच काम पूर्ण करण्यास किती जास्त दिवस लागतात? कसं काढलं? 18 असा एक प्रश्न येतो. चला प्रश्न क्रमांक एक वस्तू 5,000 रुपयाला 6,000 रुपयाला विक्री केली तर नफ्याची टक्केवारी. खरेदी विक्री प्राइस सेलिंग प्राइस 5,000ला विक्री 6,000ला विक्री म्हणजे तुम्हाला तोटा होणार नाही वडे? नाही होणार तोटा. मग काय होणार? किती नफा होणार? हे तर आमचं चुकतंय. विक्री मधनं खरेदी वजा केली, 6,000 मधनं 5,000 वजा केले, 1,000 रुपये काय झाला? शेकडा नफ्याचं सूत्र आहे. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी. नफा किती आहे? 1,000 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती आहे? 5,000. 3 शून्य लागला. इकडे 2 शून्य घेतलाय. 3 शून्य घेतलं. काय राहिलं घडी? 100 भागिले 5 5 1 5 5 गुणे 10 वरच्या शून्याशी शून्य. उत्तर किती येईल? किती येईल उत्तर? आता म्हणलं ना 10%. हा तुझे काय? पुढे 56 नंबर. 5 मीटर लांबी व 3 मीटर रुंदी असलेल्या खोलीत 50 गुणिले 50 सेमी मापाच्या किती फरशा? आता इथं मी असं तर नुसतं म्हणलं असतं 50 सेंटीमीटर बाजूच्या किती चौरस आकृती फरशा असते. आता खोलीची लांबी कशामध्ये? मीटरमध्ये. फरशीची लांबी कशामध्ये? चालेल का? काय करावं लागेल? लांबी किती सेंटीमीटर होईल? 500 गुणिले रुंदी किती होईल? 300 सेंटीमीटर. आणि याला एका फरशीच्या क्षेत्रफळाने, हॉलच्या क्षेत्रफळाला एका फरशीच्या क्षेत्रफळाने भागायचं असतं. मग हॉलचे मीटर मध्ये होतं ते सेंटीमीटर मध्ये करून घेतलं. फरशीचं पण
सेंटीमीटर मध्ये आहे. फरशीची बाजू किती आहे? 50. चौरसाकृती बाजू 50 असेल तर ही 50 लांबी झाली. रुंदी 50. 50 ने बघायचं नाही. 50 गुणिले 50 म्हणून किती फरशा लागतील लक्षात. शून्य घालवा. 1 2 0 1 2 0 घालवा. चला 5 ने बघा. 5 1 5 5 1 5 0 या 5 ने बघा. 5 1 5 5 गुणिले 10 वरचे 0 0 20 गुणिले 3 60 फरशा लागतील. पुढे 56 झाले. 57 8 सेमी बार 2 असलेल्या कोणापासून 2 सेमी बार 2 असलेले त्रिकोण तयार होते. हा पहा आपल्याला काय दिले प्रश्नात. 8 सेंटीमीटर बाजू असणारा एक घन आहे. घन म्हणजे बॉक्स आहे. लांबी 8 रुंदी 8 उंची 8 आणि त्यात 2-2 सेंटीमीटरची या साबणाच्या वाड्या ठेवायच्या. तर किती वाड्या बसतील? मग 8 भागिले 2 4. पहिल्यांदा खोक्याचं क्षेत्रफळ खोक्याचं घनफळ काढायचं. त्यानंतर एका याचं घनफळ काढायचं आणि बरोबर. हा म्हणजे इथं खोक्याच्या घनफळाला एका बॉक्सच्या किंवा साबणाच्या वडीच्या घनफळाने काढायचं. बॉक्सचं घनफळाचं काय सूत्र आहे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आणि बॉक्सचं घनफळाचं काय सूत्र आहे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग बॉक्सची लांबी घनाचे घनफळ किती? घन म्हणजे घन किती बॉक्स आहे ना. मग त्याची लांबी किती? 8 रुंदी दिलं नाही फक्त इथं 8 दिलं यार. तिथे फक्त ना ती लांबी रुंदी उंची एकच आहे. हा घन कशाला म्हणतात? त्याची लांबी रुंदी उंची सारखी असते त्याला. याची लांबी म्हणजे बाजू 8 दिली. याचा अर्थ लांबी 8 आहे, रुंदी 8 आहे, उंची 8 आहे. आणि जे बॉक्स ठेवायचे ते पण घनाकृती. त्याची बाजू 2 आहे. मग त्याची लांबी 2 आहे, रुंदी 2 आहे, उंची 2 आहे. तर बेल चौक 8 बेल चौक 8 बेल चौक 8 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 चा घन 64. तर त्या बॉक्स मध्ये एकूण आपल्याला 64 बॉक्स बसवता येतील. कंपन्या असा विचार करतात. साबणाची एका वडीचं माप घेतात आणि त्या वडीवरून आपल्याला किती वड्या बॉक्स मध्ये ठेवायचे त्याच्यानुसार नवीन मोठा बॉक्स लांबी रुंदी उंची ठरवली जाते. चला पुढील प्रश्न क्रमांक 58. तेलाच्या 3 लिटर मागे 150 वरून 180 वाढण्यावर किंमती झालेली क्षेत्रा वाढ. बाजारात निंबाळकर गेले. तेल कसे 150 रुपये किलो. 2 दिवसांनी तेलाची दर वाढली. स्वामीने गेली तेल आणायला. 180 रुपये किलो. पहिल्यांदा आणलं तर 150 रुपये किलो. आता झालं 80 रुपये 180 रुपये. वाढलं का कमी झालं? किती वाढलं? एका किलोला 30 रुपये वाढलं. म्हणजे 30% वाढ झाली का? आपल्याला टक्क्यात विचारलं. मी कशी काढायची? किती रुपयाला किती वाढ झाली? अगोदर किती होतं? 150 रुपये पूर्वीची किंमत. आता वाढून 180 झाली. म्हणजे वाढलं किती? 150 रुपयाला 30 रुपये. तर शेकडा म्हणजे 100 आला. मांडणी काय होईल? 100 गुणिले 100. आता तुम्ही गुणुले म्हणणार नाही त्यामुळे मी पण भागुले म्हणणार नाही. तुम्ही गुणिले म्हणणार मी म्हणलं भागिले. तर 100 गुणिले 30 भागिले 150. शून्याला एका शून्य 1 शून्य गेला. 3 3 5 15 5 1 5 5 गुणिले 10 वरचे 0 0. उत्तर काय येणार आहे? 20% वाढ झालेली. तेलाची किंमत 20% वाढलेली आहे. पुढे 59. एका पाण्याची लांबी 25 मीटर, रुंदी
5 मीटर व उंची 3 मीटर आहे तर त्या टाकीत किती घनमीटर पाणी वाहते? हा, टाकीची लांबी 25 मीटर, रुंदी 5 मीटर, उंची 3 मीटर आहे आणि त्या टाकीत किती घन मीटर पाणी मारते? लिटर मध्ये करायला सांगितलेलं नाही. गणपण काढायला गेला लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी 25, रुंदी 5, उंची 3. करा गुणाकार. 375 घनमीटर. 15, 25 गुणिले 15, 15 5 75, 5 40, 15 30 60, 375 घन मीटर. त्या टाकीमध्ये 375 घन मीटर पाणी मारलं. आता जर मी म्हणलं असतं की त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल, तिथं काय करावं लागलं असतं? घन मीटरचे लिटर करावे लागले असते. 1 घन मीटर बरोबर 1 घन मीटर बरोबर, आवाज येत नाही, 1000 लिटर. 375 घन मीटर बरोबर 3,75,000 काय करावं लागेल? गुणिले 1,000 गुणिले 1. त्याला एक म्हणजे या एकाची 375 पट झाली, याची 375 पट करायची. मग याची 1000 पट झाली, 375 1000 पट. नसेल तर त्याच्यामुळे x बरोबर 375 गुणिले 1000 भागिले 375 गुणिले 1000. असे गणित खूप सोपे असतात. इथं हा गुणाकार करता 1 2 3 0 मांडून टाका. 1 2 3 0. गणित काय राहिलं? 375 गुणिले 375 चा पाढा येतो का? 375 एके झालं. एवढे लिटर. हे विचारलं नाही आपल्याला, इतर गणित संपलेले, पण मी तुम्हाला पुढे सांगितलं. चला प्रश्न क्रमांक 7 आले के. चला हे इकडे बघायला आले. या ठिकाणी आलेकर दिलेला आहे. पहा या ठिकाणी मराठी हिंदी गणित, मराठी हिंदी गणित प्रत्येक विषय आवडणारी मुलं दिले. इंग्रजी इतिहास, इंग्रजी इतिहास विषय आवडणारी मुलं. आणि इकडे दिलेलं आहे 5, 10, 15, 20, 25, 30. हा, मराठी आवडणारी मुलं किती आहेत सांगा. आता तुम्हाला आलेख कळला पाहिजे म्हणून मी तुम्हाला विचारतो. मराठी आवडणारी मुलं किती आहे? 20 पर्यंत गेला म्हणजे मराठी आवडणारी मुलं 20. हिंदी आवडणारी 10. हिंदी आवडणारी 10. गणित आवडणारी किती? 3. म्हणजे याच्या बरोबर मध्ये अशी रेष झाली पाहिजे 3. इंग्रजी आवडणारी 25. म्हणजे याच्या बरोबरीला. इतिहास आवडणारी 25. आता प्रश्न काय आहे सांगा, विचारा. सर्वात जास्त आवडणारा विषय, सर्वात कमी आवडणाऱ्या विषयाच्या, सर्वात जास्त आवडणारा विषय कोणता आहे? किती जणांना आवडतो? सगळ्यात कमी आवडणारा विषय किती जणांना? त्याचा अंतर किती आहे? तर 20 येणार आहे. म्हटलं का? ओके. चला आपण मराठीचं पाहूया. मराठीची उत्तरं टाकायची मला. टाकलेली. पुढे पळायचं नाही, बरोबर चालायचं. पुढे पळायचं नाही बाहेर. इथं बघायचं, तिथं टाकायचं. चला उतारा पा
उन्हाळ्याच्या सुट्टीत पाचवीमध्ये शिकत असलेला एक मुलगा खेडेगावात राहणाऱ्या आपल्या मामाच्या गावी गेला. तुम्ही जाता का सुट्टीत मामाला? कसा मामा? तू नाही जात, तू बस घरी. मामा तिथं येतो मला. हा 2 दिवस अगदी मजेत राहिला. मामाच्या गावी मोठी नदी होती. या मुलाला नदीत पोहायची इच्छा निर्माण झाली. त्याला थोडेफार पोहता येत होते. मामाला न विचारता तो एके दिवशी एकटा नदीवर पोहायला गेला. मामाने सांगितले त्याने ऐकले नाही. तर पोहायला येत नव्हते. शहरामध्ये नदी असते का? नसते. असली नदी तर ती काय झालेली असते? शहरातली नदी. गेलाय का कधी पुण्यामध्ये? पुण्यातल्या नदीचं बघितले का पाणी कसं असतं? एकदम गाणे. आपल्या फलटण मधल्या नदीचं बघितलं का पाणी कसं आहे? सगळी गावातली गटर त्या नदीला सोडलेली असते. त्यामुळे शहरातली नदी गटारगंगा झालेली असते, पण खेड्यातली नाही. त्याने कपडे काढले, पाण्यात उडी घातली. पोहता पोहता त्याच्या लक्षात आले की आपण खूप खोलवरच्या पाण्यात गेलो आहोत. तो आता खूप दमला होता. त्याला पाण्याचा अंदाज लागेना. तो खूप घाबरला होता. तिकडे तिकडे पाहून तो जोराने ओरडू लागला, वाचवा वाचवा, मला मदत करा. शेजारच्या शेतातील एका गुराख्याने तो आवाज ऐकला आणि त्याने नदीकडे धाव घातली. पाहत होतो काय, एक मुलगा पाण्यात गटांगळ्या खात होता. गटांगळ्या खात होता म्हणजे काय रे? बोलत होता. त्याच्या नाका तोंडात पाणी जात होते. हात वळून तो सारखा आक्रोश करीत होता. आक्रोश करीत होता म्हणजे काय? ओरडत होता. क्षणाचाही विलंब न लावता गुराख्याने पाण्यात उडी घेतली. थांब, मी आलो, घाबरू नको म्हणत तो सरसर पाणी कापू लागला. आता तो बुडणाऱ्या मुलाच्या अगदी जवळ आला. नदीच्या मध्यभागी पाणी खूप खोल होते. त्याने बुडणाऱ्या मुलाच्या बगलेत हात घालून त्याला वर उचलले, पाठीवर घेतले व सरसर पाणी कापत तो किनाऱ्याकडे निघाला. खूप प्रयासाने गुराख्याने मुलाला उचलून काठावर ठेवले. छातीवर दाब देऊन मुलाच्या पोटातील पाणी बाहेर काढले. तोपर्यंत सर्व गावकरी काठावर जमले होते. सर्वांनी मिळून मुलाला शुद्धीवर आणले. सर्वांनी गुराख्याच्या धाडसाचे कौतुक केले. गावकरी म्हणाले, जीवाची पर्वा न करता तू या मुलाचे प्राण वाचवले. गुराखी म्हणाला, बुडक्याला वाचवणे हा माझा धर्मच आहे. मुलाच्या मामाने गुराख्याचे आभार मानले. गुराखी पावा वाजवत आनंदाने गाई गुरांकडे परतला. पावा म्हणजे काय रे? बासरी. आता इथं काही शब्द असे की ते तुम्हाला लक्षात आले पाहिजे. जीवाची पर्वा न करता म्हणजे काय रे? त्यांनी स्वतःच्या जीवाची काळजी केली. बुडणाऱ्या मुलांनी त्याने कुठं हात घातला रे? काकेत हात घातला, बगलीत हात घातला. त्याला जवळ का त्याच्या गेला नाही तो पोहणारा मुलगा? लांब त्याला काकेत हात घालून पाठीवर घेतला. जवळ गेला असता तर काय केलं असतं या बुडणाऱ्या मुलाने? त्याला मिठी मारली असती. मिठी मारली असती म्हणजे त्याला पोहता आलं असतं का? तोही बुडला असता. म्हणून त्याने काय पोहणारे मुलं कसं घ्यायची काळजी घ्यायची असते? लांब त्याच्या हाताला हात द्यायचा, त्याच्या पाठीला धरायचं. पाठी शर्ट घातला तर पाठीला धरायचं किंवा बगलेत हात घालायचं. त्याला पाठी घेतलं, पाठीवरलं काय अडचण. पण त्याने जर फुटणं त्याला मिठी मारली असती तर त्याने कसं पोहायचं? नाही. पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवले. पुढचा प्रश्न टाका, 61चा उत्तर. बुडत्याला वाचवणे हा माझा धर्म आहे असं कोण म्हणाला? परवा या शब्दाचा समानार्थी शब्द काळजी. तमा नसते म्हणजे काळजी नसते. गुराखी टिंब सांभाळणारा, त्यांना चारणारा, राखण करणारा. गाई गुरांची राखण. गुराखी टिंब वाजवत गाई गुरांकडे गेला. पुढचा उतारा देऊन सर वर्गात आले. त्यांनी निबंध लेखन स्पर्धेचा निकाल सांगितला व म्हणाले,
मला अनिताचा व सुरेचा निबंध खूप आवडला. कोणाचा निबंध निवडावा हे मला समजत नव्हते. दोघांच्याही निबंधातला असे मला विचार करायला लावणारा आणि स्वतःच्या अंतरंगात डोकवायला भाग पडणारा आहे. पण तरीही मी सुरेशच्या निबंधाची निवड का केली असावी? तर सुरेशचे सुवाच्य, वळणदार अक्षर व शुद्ध बिनचूक लेखन. हे कोणाचा नंबर काढला? हिचा काय नाही नंबर काढला अनिताचा. अक्षर चांगलं नव्हतं, सुवाच्य नव्हतं, वळणदार नव्हतं, शुद्ध नव्हतं, अशुद्ध लेखन, शुद्ध लेखनाला खूप चुका होत्या. प्रत्येकाच्या अक्षराचे वळण वेगवेगळे असते. काहींचे अक्षर टपोरे, वाटोळे व भांगदार असते. अक्षरात एकसारखापणा असतो. जणू काय मोती ठेवले तसं. दोन अक्षरातले, दोन शब्दातले अर्थ सारखे असते. अक्षरांचा आकार योग्य असतो. लेखनात स्वच्छता, टापटीप जाणवते. अशा लेखनांना अक्षरांना एक सौंदर्य प्राप्त झालेले असते. तर काहींचे अक्षर खूप गिचमीड असते. जसं शीर्षकचं कान होतं, हे वाचनीय नसते, वाचताच येत नाही. हत्तीचा पाय मुंगीला लावल्यावर जसे दिसेल तसे ते अक्षर असते. असे अक्षर कोणाला वाचावेसे वाटेल का? ते अशुद्ध लेखन वाचताना कंटाळा येतो आणि मग डोळ्यावर ताण येऊन उगाच दमणूक होते. आपले लेखन जेवढे सुवाच्य, सुंदर, वळणदार पाहिजे तेवढे शुद्ध आणि बिनचुकी असावे. अशा सुंदर अक्षराची देणगी मिळवण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. सुंदर अक्षर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागतात. न थकता, न कंटाळता रोजचा सराव जातो. अक्षरांना योग्य वळण मिळते. अक्षरांना बागदरपणा येतो. मग हळूहळू मोठ्यासारखी सुरेख अक्षरे कागदावरून उठू लागतात. अक्षर बिघडू नये यासाठी कधीही अक्षराकडे डोळे झाक करून चालत नाही. सुंदर अक्षर हा सुरेख दागिना आहे. हा दागिना मी कायमस्वरूपी माझ्याजवळ ठेवी. असा वसा. वसा म्हणजे काय? घेतला वसा टाकू नये म्हणजे काय? कार्य ठरवलेलं. सुंदर अक्षर येण्यासाठी दररोज करावा लागतो. लेखन अशुद्ध असेल तर डोळ्यावर ताण येतो. दोघांच्या निबंधाचा आशय मनाला विचार करायला लावणारा होता. सरांनी सुरेशच्या निबंधाची निवड का केली? दागिना या शब्दाचा अर्थ दागिने म्हणजे आपल्या गळ्यात मुलीच्या वगैरे असतात आभूषणे, त्याला दागिना म्हणतात. त्याला पुढचा होता जेमतेम 2 वर्षाचा मातृहीन. मातृहीन म्हणजे काय? मातृ म्हणजे कोण? आईहीन म्हणजे काय? आई नसणारी. लिओ यास्ताना ओल्या नामामधील प्रशस्त घरात वाढत होता. आल्याने आईची जागा इतकी मनपूर्वक भरून काढली. आल्या म्हणजे तिथली सख्खी आई नाही, मानली म्हणजे दूध पाजणारी किंवा सांभाळणारी आया होती की आपल्या जीवनात काही मिळून असल्याचे लिओला कधीच जाणवले नाही. त्याची आई जरी त्याला मुळीच आठवत नसली तरी अगदी ताणेपणीच्या 2 आठवणी त्याने आवर्जून लिहून ठेवल्या होत्या. लहानपणाची त्याने आठवणी लिहून ठेवल्या. आत्याने अगदी पहिली आठवण. आत्या म्हणजे कोण रे? तिची आई जरी नक्की तरी आत्याने त्याला लहानाचा मोठा केला. अगदी पहिली आठवण अशी की आपणास दुपट्यात घट्ट गुंडाळून ठेवले आहे. आपल्याला हातपाय हलवण्याचा मोकळेपणा हवा आहे, तो मिळत नाही म्हणून आपण खूप जोरजोराने रडत आहोत. शेवटी मोठी माणसे उभी आहेत पण त्यांना बाळाची व्यथा समजू शकत नाही. आपण मात्र रडतोच आहोत. इतक्या ताणेपणाची आठवण आजवर कोणीही निवेदन केलेली नसेल. सांगता येईल का तुम्हाला? इतक्यात लहानपणी तुम्हाला बाळ त्यात बांधून सगळे आंघोळ घातले घट्ट अगदी कलकटून बांधले झोपवले. आठवते का कोणाला? बघितलं असेल दुसरं. पुढा दुसरी आठवण अगदी बोलकी असून टॉयलेटच्या तरल संवेदनाची सूचक आहे. मी आंघोळीसाठी एका चौकमध्ये बसलो आहे. एका नवीन सुगंधी साबणाने दाई माझे अंग चोळत आहे. तो सुगंध सर्व पाण्यात मिसळलेला आहे. सुगंधाच्या नाविन्याची जाणीव मला उत्तेजित करते.
प्रथमच मला माझ्या चिमुकल्या देहाचे अस्तित्व जाणवते आणि आवडतेही. मऊ काळ्या बोर लाकडी टप, बाह्या मागे दुमडलेला दाईचा हात, पाण्याच्या कडक वाफा, चिमुकल्या हातांनी पाण्याशी खेळताना होणारा आवाज, टबाच्या ओल्या कडांवरून माझे चिमुकले हात फिरवत असताना झालेली पृष्ठभागाच्या गुळगुळीतपणाची जाणीव, हे सारे आठवते मला. मी तुम्हाला आठवते लहानपणी टबमध्ये तुम्हाला बसवलंय, तर आंघोळ घालताना साबणाचा वास येतोय, गरम पाण्यात तो डुबडुब करत तुम्ही बसते ना. हा, किती अर्थपूर्ण आहे ही आठवण. लिओच्या ज्ञानेंद्रियाची तीव्रता निसंशय लक्षणीय आहे. लिओचा दाईचे मोकळे हात दिसतात, सुगंधी द्रव्याचा वास येतो. दाईचे मोकळे हात कोणत्या ज्ञानेंद्रियाने दिसतात? दाईचे मोकळे हात कोणत्या ज्ञानेंद्रियाने तुम्हाला दिसतात? सुगंधी द्रव्याचा वास आणि कुठे गेले? टबच्या आतील मऊ स्पर्श कळतो कशाने? त्वचेने. आणि या सर्व संवेदनाची संकलित आणि आनंदही वाटते कशाने? मेंदूने. लिओच्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाची संवेदना लहानपणापासून किती तल्लख होती हे या लहानशा आठवणीवर स्पष्ट होते. लहानपणीच्या किती आठवणी लिओने लिहून ठेवल्या आहेत? कुठली कुठली? कापडात बांधून ठेवलेली, दुसरी आंघोळ करणार. लिओचा सांभाळ केला. लिओची पहिली आठवण दुपट्ट्यात घट्ट गुंडाळली. न्यून या शब्दाचा आशय आहे उत्तेजित होणे, म्हणजे स्फूर्ती येणे, आनंद होणे, उत्साह वाटणे, उतारा. स्वयंपाकघरातल्या जुन्या तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यांची जागा जशी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली तशी कढई आणि कढईवाले दुर्मिळ होत गेले. तांब्या पितळेची भांडी चकचकीत करून त्यावर कथली धातूचा थर लावण्याचे काम हे कढईवाले करत गल्ली गल्लीतून फिरून कल्लयाला अशी आरडी ठेवल्यानंतर एखाद्या झाडाखाली कढईवाला त्याचे दुकान थाटत असते. घरात जेव्हा पितळीच्या आणि तांब्याच्या वस्तू होत्या ना, या भांड्याला आतनं कलई लावली जायची. जर नाही कलई लावली तर आतल्या वस्तू भाज्या वगैरे खराब होत्या. पूर्वी घरोघरी तांब्या पितळीची भांडी असायची, त्यामुळे कलई गरजेची. आता तांब्या पितळीची भांडीच राहिली नाही, कारण ती घासायला लागतात. तो खूप तांब्याचं भांड चकाचक दिसायला पितांबरी घेऊन घासावं लागतं राखेरी वगैरे. पितळाचं भांड्याचं तसं पिवळं धमक होण्यासाठी घासावं लागतं, सोन्यासारखं चकाकतं. आणि 4 दिवसात पुन्हा खराब होतं. हे होऊ नये, त्यातलं भाज्या खराब होणार म्हणून कलई करून घेतली जाते आतनं कथिलानं. हा कलई कसा करायचा बघा. जमिनीत छोटा खड्डा खणून त्यात भट्टी तयार केली जाते. त्यातील विस्तवर भांडे आतल्या बाजूने तापवले जाते. पांढऱ्या रंगाची नवसागराची म्हणजे अमोनियम क्लोराईडची भुकटी वापरून भांडे आतल्या बाजूने घासून स्वच्छ लख केले जाते. हे करताना पांढरा उग्र वासाचा धूर तयार होतो. भांडे गार होण्यापूर्वीच कथील म्हणजे 3 धातूचा छोटा तुकडा भांड्यात टाकला जातो. कथील हा मऊ लटकणारा निळसर पांढऱ्या रंगाचा उपयुक्त धातू आहे. तो पटकन वितळतो. अतिशय कौशल्याने कलेवाला तो वितळलेला धातू पटकन भांड्यात सर्वत्र पसरून त्याचा लेप देतो. भांडे थंड करण्यासाठी ते थंड भांड्यात टाकले जाते. कलई केलेल्या भांड्यात बनवलेले जेवण शरीरासाठी अपाय करत नाही, म्हणून दर काही महिन्यांनी तांब्या पितळीच्या भांड्यांना कलई करणे गरजेचे असते. तांब्या पितळीच्या भांड्यावर टिंब धातूचा लेप लावला जातो. तांब्या पितळीच्या भांड्यांना कलई करतात कारण जर कलई केली नाही ना तर त्या ठेवलेलं अन्न ते खराब होत. कलईवाले कमी होत गेले. का कलईवाले कमी होत गेले? आता घरात तुमच्या तांब्या पितळीची भांडीच राहिली नाही, सगळी स्टीलची आली. भांगारात बी कोण घेत नाही. पूर्वी त्या तांब्या पितळीची भांडी भांगारात विकली तर भरपूर पैसे येतो. आता ही स्टीलची भांडी भांगारवाल्याला म्हणलं की स्टीलचं घेऊन नको म्हणतो.
बाजारात कोण घेत नाही स्टीलचं भांड. अपाय या शब्दाचा अर्थ अपाय म्हणजे विनाश. अपाय हा पहा बघा 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 इथं शब्दशः बघायचा नाही अर्थ. वाक्यात कोणता अर्थ वापरला? विनाश. त्या उतारत विनाशचा अर्थ काय दिला हे समजून घ्यायचं. अपाय या शब्दाचा अर्थ इथं काय होतो? काय होतो? अपाय होतो म्हणजे काय होतो आपल्याला? तुम्हाला अपाय म्हणजे हानिकारक पण होतो अर्थ. अपाय म्हणजे नाश पण होतो. अपाय म्हणजे विष पण एक प्रकारे होतो. या अवतारामध्ये तो विनाश या अर्थाने घेतलेला. विना म्हणजे नष्ट होतो. पुढा म्हणजे इथं हानिकारक म्हणजे नष्ट होणे नाही, हानी पोचवते. अपाय होतो म्हणजे नष्ट होते. पुढा कलेवाला भांडे थंड करण्यासाठी. ओके धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्या त्याला ह्याच वेळी पेपर घेऊ.